नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। म्हणून जे इम्पॉर्टंट महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत। म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव 2025 चे यजमान राज्य कोणते आहे। आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्ही सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केला असेल। टेलिग्राम चॅनलवर हा प्रश्न मी टाकलेला आहे अगोदर पण, बरोबर। तर असे प्रश्न पेपरला उतरू शकतात मित्रांनो। राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव 2025 चे यजमान राज्य कोणते आहे। आता यजमान राज्य कोणते आहे, आसाम आहे का, नाही। मणिपूर नाही, नागालँड नाही। तर याचं उत्तर आहे मित्रांनो मिझोराम। मिझोराम राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव मिझोरामला मिझोरामला भरलं होतं। त्या ठिकाणी यजमान राज्य हे मिझोराम आहे। हे सगळ्यांनी लक्षात असू दे, पेपर मध्ये असेच प्रश्न येतात। मिझोराम याचं उत्तर आहे मित्रांनो। चला नेक्स्ट, जागतिक कला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। बघा, जागतिक कला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर इथे ऑप्शन दिलेले आहेत 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 एप्रिल आणि 18 एप्रिल। तर मित्रांनो, जागतिक कला दिन हा 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर 16 एप्रिल नाही किंवा 17 एप्रिल नाही किंवा 18 एप्रिल नाही, याचं उत्तर आहे 15 एप्रिल। म्हणून सगळ्यांना लक्षात असू द्या, जागतिक कला दिन हा 15 एप्रिलला साजरा केला जातो। नेक्स्ट, भारत सरकारने अधिकृतपणे कोणता दिवस आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे। बघा, लक्षात असू द्या, भारत सरकारने अधिकृतपणे कोणता दिवस आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे। आता इथे ऑप्शन दिलेले आहेत 16 ऑगस्ट, 23 सप्टेंबर आणि 20 मे आणि 6 ऑक्टोबर असे ऑप्शन दिलेले आहेत। कोणते, 16 ऑगस्ट, 23 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर आणि 20 मे। तर मित्रांनो, याचं उत्तर पटापट कमेंट करा। आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी रोज लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं आहे। कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल, पण वेळ जरी नसला नंतरला आपला लाईव्ह क्लास संपल्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित एकदा क्लास बघा, कारण की आपण आयएमपी क्वेश्चन घेतो सगळे। तर भारत सरकारने अधिकृतपणे कोणता दिवस आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे, 23 सप्टेंबर। हे लक्षात असू द्या, 23 सप्टेंबर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। नेक्स्ट, जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। बघा, कोणत्या दिवशी साजरा केला जातो रक्तदाब दिन। सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्नांकडे लक्ष द्या। जागतिक उच्च रक्तदाब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो। आता इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा, 15 मे, 16 मे, 17 मे आणि 18 मे। तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात असू द्या, याची सुरुवात कधी झाली होती मित्रांनो, याचं मेन उत्तर तुम्हाला पहिले अगोदर उत्तर सांगतो आणि त्याची माहिती पण संपूर्ण सांगतो, लक्षात असू द्या। याचं उत्तर आहे 17 मे। बघा, जागतिक रक्तदाब दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 17 मेला साजरा केला जातो। पण याची जी सुरुवात आहे, लक्षात असू द्या, याची जी सुरुवात आहे ना, ही 14 मे 2005 रोजी म्हणजे सुरुवात झाली होती। पण नियमित 2006 पासून दरवर्षी, लक्षात असू द्या, 2006 पासून दरवर्षी 17 मेला रक्तदाब दिन साजरा केला जातो। हे सगळ्यांनी प्रश्न लक्षात असू द्या। ओके, जागतिक रक्तदाब दिन कधी साजरा केला जातो, 17 मेला। ओके, चला नेक्स्ट, जागतिक कुटुंब दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। बघा, जागतिक कुटुंब दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। आता इथे ऑप्शन दिलेले आहेत, 13 मे आपलं उत्तर आहे का, नाही। 14 मे नाही, 16 मे नाही। तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे 15 मे। 15 मेला जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो। सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्यायची, जे जे मी प्रश्न घेत आहे सगळे इम्पॉर्टंट आयएमपी प्रश्न आहेत मित्रांनो। म्हणून सगळ्यांना विनंती आहे, बराबर लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा, जर तुम्ही लाईव्ह कनेक्ट झाला नसाल तर। चला नेक्स्ट,
राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी येतो. तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितल्या कोणती 2024ची आणि 2025ची, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. शिपाई परीक्षा, शिपाईची मुंबई उच्च न्यायालय शिपाईच्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. लिपिकच्या याला पण आलेला आहे हा प्रश्न पेपरमध्ये. म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आता इथे पर्याय दिलेले आहेत बघा. 25 फेब्रुवारी दिलेला आहे, 26 फेब्रुवारी दिलेला आहे, 27 फेब्रुवारी दिलेला आहे आणि 28 फेब्रुवारी दिलेला आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे मित्रांनो, आपलं उत्तर आहे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये येतो. खूप महत्वाचा IMP क्वेश्चन आहे हा. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हा प्रश्न तुम्ही कोणीच विसरले नाही पाहिजे, कारण की 100% हा प्रश्न येतो. ओके. राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष असू दे. 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. चला नेक्स्ट. भारताचा कोणत्या शेजारी देशासोबत अंतर्गत जल वाहतूक आणि व्यापार करार आहे? बघा इथे सगळ्यात मेन म्हणजे कोणताही प्रश्न जेव्हा पेपरमध्ये उतरतो तो प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं असतंय. बघा भारताचा कोणत्या शेजारी देशासोबत, बघा इथे काय विचारलेलं आहे? शेजारी देशासोबत. आता कोणते कोणते देश आपल्या शेजारी देश आहेत याच्याविषयी ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही तो बघू शकता. ओके. तर इथे ऑप्शन दिलेले येतं की श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे. म्हणजे भारताचा कोणत्या देशासोबत अंतर्गत जल वाहतूक, बरोबर, जल वाहतूक करार आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. जल वाहतूक करार आहे. म्हणून हा करार आता तुम्हाला मागे पण माहित आहे, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडे जाणारं पाणी बंद करण्यात आलं होतं. मग ते पुढं काय झालं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. ती डिटेल माहिती आपल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे का नाही? तर भारताचा जल वाहतूक करार कोणत्या देशाशी झालेला आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात असू द्या, कधी कधी असे प्रश्न जेव्हा उतरतात नाही, हेच प्रश्न आपल्याला वाटतं की असा प्रश्न उतरेल का नाही, पण हेच प्रश्न पेपरमध्ये उतरतात मित्रांनो. ओके. म्हणून सगळ्यांना एकच सांगतोय, जरी हे आपले शेजारी देश असले पण आपल्या देशाने कोणत्या देशासोबत जल वाहतूक करार केलेला आहे? बांगलादेश सोबत. कोणत्या देशासोबत केलेला आहे जल वाहतूक करार? बांगलादेश सोबत. चला नेक्स्ट. भारताचा खालीलपैकी कोणता शेजारी देश, मी म्हटलं ना हे लक्षात असू द्या, मेन म्हणजे एवढं आहे बघा. भारताचा खालीलपैकी कोणता शेजारी देश पेट्रोल, डिझेल, जेट इंधनासाठी भारतावर अवलंबून आहे? लक्षात असू द्या प्रश्न कसा विचारलेला आहे, बरोबर. सगळ्यांनी प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्या की प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे. भारताचा खालीलपैकी कोणता शेजारी देश पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनासाठी भारतावर अवलंबून आहे? इथे आता ऑप्शन दिलेले आहेत. बांगलादेश दिलेला आहे, नेपाळ दिलेला आहे, मालदीव दिलेला आहे, मॉरिशस दिलेला आहे. तर कोणता देश आपला जो भारताचा शेजारी देश आहे, जो भारतावर अवलंबून आहे पेट्रोल, डिझेल, जेटसाठी? तुम्हाला माहित असेल कारण की अगोदर पण आपण हे असे प्रश्न घेतलेले आहेत. तर कोणता देश आहे तो देश आहे नेपाळ. नेपाळ पेट्रोल, डिझेल आणि जेट या सर्व इंधनासाठी भारतावर अवलंबून आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके. नेपाळ आपलं उत्तर काय आहे? नेपाळ. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या तेल उत्पादक देशाकडून भारताला आपल्या गरजेपैकी 20 ते 25% तेल मिळते? म्हणजे लक्षात असू द्या, असा कोणता देश आहे की भारत त्याच्याकडून 20 ते 25% तेल आपल्याला आपण आयात करतो त्या देशातून? ओके. म्हणून 20 ते 25% तेल मिळते. हे सगळ्यांना लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणत्या तेल उत्पादक देशाकडून भारताला आपल्या गरजेपैकी 20 ते 25% तेल मिळते? लिबिया, नायजेरिया, अल्जेरिया, अंगोला. बघा आता इथे हे शब्द काही काही जणांच्या लक्षात बसणार नाहीत, मग नंतरला बोलतील की नाही सर आमच्या तर लक्षातच बसलं नाही की नेमकं काय आहे काय नाही, बरोबर. तर मित्रांनो व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष देऊन हा प्रश्न बरोबर लक्षात असू द्या की खालीलपैकी
कारण की आता जे सध्या चालू आहे त्या युद्धामुळे असे एक दोन प्रश्न तर येऊ शकतात, कारण की अगोदर पण मी घेतलेला आहे बरोबर, इराण युद्धामुळे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता. तर याचं उत्तर आहे नायजेरिया. नायजेरिया या देशाकडून आपला जो देश आहे भारत, गरजेपेक्षा 20 ते 25% तेल नायजेरियाकडून मिळतंय आपल्याला. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्यायचं. याचं उत्तर काय आहे? नायजेरिया. चला नेक्स्ट. भारतातील बहुतांश ताग गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा. बघा इथे काय दिलेलं आहे, भारतातील बहुतांश ताग गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा. मित्रांनो आपलं उत्तर आहे पश्चिम बंगाल. काय उत्तर आहे? पश्चिम बंगाल. कारण की सगळ्यात जास्त ताग गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? पश्चिम बंगालमध्ये. ओके, चला नेक्स्ट. बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, बांगलादेशात जर आपण प्रवेश केला तर ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? जसं आपल्या भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखली जाते, तर बांगलादेशमध्ये जर आपण प्रवेश केला तर बांगलादेशी त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा या नदीला कोणतं नाव दिलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बांगशी नदी, महानंदा नदी, जमुना नदी आणि यमुना नदी. तर मित्रांनो बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रह्मपुत्रा या नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं? जमुना नदी या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने? जमुना नदी. चला नेक्स्ट. महासागरीय कवचात कोणते खडक आढळतात? बघा किती छान प्रश्न विचारलेला आहे. महासागरीय कवचात कोणते खडक आढळतात? ग्रेनाइट, बेसॉल्ट, अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक. तर महासागरीय कवचात कोणते खडक जास्त प्रमाणात आढळते? बेसॉल्ट. बघा सगळ्यांनी लक्षात असू द्या, महासागरीय कवचात कोणते खडक आढळतात सर्वात जास्त? बेसॉल्ट. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश म्हटले जाते? बघा खालीलपैकी कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश म्हटले जाते? आता हजार सरोवरांचा म्हणजे सांगण्याचा अर्थ की त्या देशामध्ये जर बघायला गेलं तर एकूण भूभागापैकी 10% भूभाग हा सरोवरांनीच व्यापलेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 10% भूभाग. तर एक तुम्हाला मी हिंट दिलेली आहे, तर याचं उत्तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. बघा खालीलपैकी कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश म्हटले जाते? नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, एस्टोनिया. तर आपलं उत्तर काय आहे? कोणत्या देशाला म्हटलं जातं? फिनलँड या देशाला म्हटलं जातं. कोणत्या देशाला? फिनलँड या देशाला म्हटलं जातं. फिनलँड. ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आता, कारण की हा प्रश्न पेपरमध्ये 100% येणार मित्रांनो. शिपाई असेल किंवा लिपिक असेल, कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश म्हटलं जातं? तर कोणतं आहे? फिनलँड. तर लक्षात असू दे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंदाजे सरोवर जे आहेत या देशामध्ये किती आहेत माहितीये का? 1,88,000 सरोवर आहेत मित्रांनो. किती? 1,88,000 सरोवर आहेत टोटल. 1,88,000 सरोवर आहेत या देशामध्ये. ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. म्हणून या देशाला हजारो सरोवरांचा देश म्हटलं जाते, कारण की भूभाग जो आहे या देशाचा 10% भूभाग या सरोवरांनीच व्यापलेला आहे. म्हणून 1,88,000 सरोवर आहेत या देशात. म्हणून भूभागापैकी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, भूभागापैकी 10% भूभाग हा सरोवरांनीच व्यापलेला आहे. किती? 10% भूभाग हा सरोवरांनीच व्यापलेला आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल
आपल्या या चॅनलवरती न्यायालयीन भरतीविषयी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. अजून व्हिडिओ अपलोड करणं चालू आहेत. पेपर जवळ आलेला आहे. आता काही दिवसच बाकी आहेत पेपरला. पण तुम्हाला जर वाटत असतील की 100% तुम्हाला असं या पेपरमध्ये सिलेक्ट व्हायचंच आहे, कारण की एक आणि एक प्रश्नाचं 2018 ते 2025 पर्यंत सगळ्या पेपरचं आपण विश्लेषण करून शिपाई या पदासाठी बराबर किंवा लिपिक पद असेल, हे सर्व पदासाठी आपण काय केलेले विश्लेषण करून प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. टोटल 10 प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, जे IMP 100% IMP क्वेश्चन आहेत. एक एक प्रश्न विचार करून बनवलेला आहे की जो पेपरला येईल. जर कोणाला वाटतंय की बाबा या प्रश्नपत्रिका आपल्याला पाहिजेत, कारण की टोटल तुमचा 300 प्रश्नांचा सराव होईल. किती? 300 प्रश्नांचा तुमचा सराव होईल. 300 प्रश्न, 10 प्रश्नपत्रिका म्हटलं तर जसा प्रश्नपत्रिका 30 मार्काची असते का नाही, तसा इथे पण पेपर तुम्हाला 30 मार्काचाच मिळेल. आणि जर कोणाला वाटत असेल, कोणत्याही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपला सराव झाला पाहिजे, लिपिकचा असेल किंवा शिपाई पदाचा असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी तुम्ही अप्लाय केला असेल, तुम्हाला जर प्रश्नपत्रिका पाहिजेत असतील तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मला मेसेज करू शकता. 8452835362 8452835362 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि जे प्रश्न येतात ते 100% सर्व IMP प्रश्न आहेत. ते सगळ्यांनी लक्षात असू द्या. 100% सगळे IMP प्रश्न आहेत. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करा. आणि सगळे IMP प्रश्न तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका बघाल तुम्हाला कळेलच, कारण की ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर आपल्या प्रश्नपत्रिका आहे, डेमोसाठी तुम्ही त्या बघू शकता. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा. थँक्यू.